शिविठ्ठल और पाहिजे शिविठ्ठल बस बस शिविठ्ठल चालेल हे दोघं आणि फक्त फिरवायचं आहे असं वरती काय करता नाही काय वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्य सुसर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया टविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांशी नमो सद्गुरु तुकिया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। इथे जमलेल्या सर्व श्रोते मंडळीच्या चरणावर साष्टांग नमन करून मी सेवेला सुरुवात करतो। आता श्रावण महिन्यात ही चाललेली तुमच्या इथे प्रवचन सेवा ही 7व्या दिवसाची प्रवचन सेवा माझ्या वाटेला आलेली आहे। माझ्या सद्गुरु कृपेने माझ्या मतीला जो अर्थ या ओवीचा उमगला आहे तो मी मांडायचा प्रयत्न करेन। प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली ओवी ही अध्याय 9 श्लोक 34 याचं विवरण करणारी तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकांते। आता साधारण भगवान श्रीकृष्णाचा अवतार होऊन 5000 वर्ष झालेली आहेत। या 5000 वर्षांनंतरही आपण हे चिंतन करतोय। आता ह्या 5000 वर्षांनंतर आपल्याला हे भेटलं का? आपण ह्या ज्ञानेश्वरीवर चिंतन का करू शकतो? कारण की भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी ह्याच्यात कोण कोणाला साजेसं आहे सांगू शकत नाही। गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, भगवद्गीतेवर चढवलेलं अलंकार ज्ञानेश्वरी आहे। आता ही ज्ञानेश्वरी माऊलींनी आपल्या सर्वांसाठी, प्रामुख्याने महाराष्ट्रातली सर्व, मी तर म्हणेल सर्व मराठी लोकांसाठी ही मराठीत लिहिली गेली का? तर गीतेमध्ये जो दिव्य असा संदेश दिलेला आहे भगवंताने अर्जुनाला, आता अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण ही जरी देवाची लीला असली तरी हे दोघं सहज मित्र होते। अर्जुनाला विश्वरूप दिसल्यानंतर कळलं की हा तर परब्रह्म आहे, याला मी सारथी केलं, याला मी शिष्टाईला पांडवांच्या घरी धाडलं, हा तर परब्रह्माचा अवतार आहे। आता अशा भगवंताने आपल्या मित्राशी केलेला संवाद म्हणजे हे 700 श्लोक व्यासांनी संस्कृतात बद्ध केले। आता काही काळापूर्वी म्हणजे माऊलींच्या काळात म्हणा किंवा सर्व संतांचे अवतार झाले तेव्हा सामान्य लोक संस्कृत वाचू शकत नव्हते। आज हे जे स्वातंत्र्य आहे, तुम्हाला तुमच्या घरी ग्रंथ आहे, तुम्हाला वाचण्याची गरज आहे फक्त। तर प्राकृतात आणण्याचं काम संत ज्ञानेश्वर माऊलींनी तुम्हा आम्हासाठी केलेलं आहे।
भगवान श्रीकृष्णांनी जो अर्जुनाला संदेश दिला तो फक्तच अर्जुनासाठी आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर अर्जुनाचं भक्ती प्रेम भगवंतावर एवढं होतं की भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाच्या सेवेसाठी सारथी झाले. देखा अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करत असे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा सारथी झाला कारण की एवढं भक्तिप्रेम अर्जुनाचं होतं. त्या रथाचे वर्णन काय करावे ज्या रथावर स्वतः मारुती महादेव स्थापित आहेत आणि जिथे भगवान श्रीकृष्ण आपले महादेव झेंड्यावर आहेत मारुती रूपात आणि भगवान श्रीकृष्ण सारथी आहेत. अशा रथावर अर्जुन मागे बसलाय म्हणजे अर्जुनाचा अधिकार हा सामान्य नव्हता. आणि संपूर्ण गीतेमध्ये जेवढे अर्जुनाने प्रश्न विचारले ते त्याच्यासाठी नाही, आपल्यासाठी, आपल्या दृष्टिकोनातून विचारलेले प्रश्न आहेत. आता मी आतापर्यंत जेवढे प्रवचन झाले सगळ्यामध्ये हे सांगत असतो की तुम्ही कोणतीही विद्या ग्रहण करून, उदाहरणार्थ इंजिनिअरिंग शिकून इंजिनियर होऊ शकता, डॉक्टरी शिकून डॉक्टर होऊ शकता, पण जगात एक असं ज्ञान आहे, एक अशी विद्या आहे, असंच एक जाणायचं आहे. ते जाण्यासाठी तुम्ही सर्व नरदेहात आलात आणि ते जाणल्यावर अजून काय जाणायचं राहणार नाही. बघा तुम्ही सुरुवातीला जेव्हा अर्जुन रणांगणात उतरतो, उभा राहतो समोर, तो बघतो त्याचे नातू, त्याचे भीष्म पितामह, त्याचे गुरु, त्याचा अख्खं कुळ समोर उभं आहे. काय बोलतो तो? नाही, मी ह्यांना मारायपेक्षा भिक्षा मागून उदरनिर्वाह करेल, ह्यांना मारू आणि संपत्ती आणि राज्याचा भोग हे क्षणिक आहे, हे काय कामाचं, त्यापेक्षा मी भिक्षा मागून उदरनिर्वाह करेल, पण हे नको मला. आता भगवंत नवल करतोय की ह्याला आज कळलं का ह्याला याच्या कुळाच्या विरुद्ध लढायचं. असा अर्जुन गीतेच्या शेवटी नष्ट मोह स्मृतिर्लब्धा, म्हणजे भगवंत आता तू सांगशील तर तुलाही मारेल, या बोधावर कसा जातो हे समजण्यासाठी मला माझ्या अंतकरणापासून सगळ्यांना, इथे बसलेल्या श्रवण करणाऱ्या सगळ्यांना अंतकरणापासून विनंती आहे, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा. कारण की ज्ञानेश्वरीतलं ज्ञान हे तुम्हाला अशा पदावर नेऊन ठेवेल. माऊली स्वतः सांगतात, जो काया वाचा मने सेवक होईल इयेचा, तो स्व आनंद साम्राज्याचा चक्रवर्ती होईल. चक्रवर्ती हे सामान्य पद नाही. काया वाचा मने म्हणजे काय? संपूर्ण शरीराने वाचत असलो इथे तर इथेच सगळं लक्ष. माऊली कृपाळू आहे, आज मी तुमच्या समोर सांगू शकतो, पण मी तुम्हाला स्वतःचा अनुभव सांगतो. अगदी 5 वर्ष आधी मला ज्ञानेश्वरीतलं काही माहीत नव्हतं. माझं पहिलं पारायण 17वा अध्यायापर्यंत फक्त वाचून गेलं. पण बोलतात ना, परमार्थ चिकाटीने आणि प्रपंच सहज होत असतो. तुम्हाला प्रपंचाला प्रयत्न नाही करायला लागणार, पण परमार्थाला चिकाटी लागते. असा आता महत्वाचा विषय म्हणजे ते ज्ञान काय, जे जाणल्यावर सगळं जाणलं जाईल, तर ते ज्ञान भगवंताचं आहे. बघा तुम्ही
तुम्ही कितीही संसारात फिरा, किती संपत्ती कमवा, तुम्ही बलाढ्य पदावर असा, पण मृत्यूच्या दरवाजासमोर सर्व सारखे आहेत. तिथे रावणाचं राज्यही बघितलं गेलं नाही आणि तुम्हा आमचं पण बघितलं जाणार नाही. तुमच्या अकाउंटवर बँक बॅलन्स किती आहे शेवटच्या वेळेस हेही चेक केलं जाणार नाही. तिथे सर्व समान आहेत. तिथे चेक केलं काय जाईल? कर्म. कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. आपण कर्म करतो पण त्या कर्मामध्ये ज्ञान नसतं. मी आताच मागच्या आठवड्यात जी सेवा झाली त्याच्यातही मांडलं की आपल्या पूर्वजांकडे ते ज्ञान होतं, त्यांच्या आचरणात धर्म होता, कारण की त्यांना ते ज्ञान होतं आणि ते ज्ञान कुठेतरी कमी कमी होत चाललंय आणि हे संपूर्ण संपुष्टात येऊ नये म्हणून संतांनी हे ग्रंथमध्ये लिहून ठेवलेलं आहे. तुम्हाला माऊलींची सेवा करायची असेल तर ज्ञानेश्वरी वाचा, तुकाराम महाराजांची सेवा करायची असेल तर गाथा वाचा, नाथांची सेवा करायची असेल तर भागवत वाचा. आता हे वाचा मी का सांगतोय तर मी तिकडे येतो. अनादी काळापासून चाललेल्या संसारामध्ये बुद्धीला मलिनता येते, बुद्धी जडाशी. आता जड म्हणजे पुन्हा संसार जड देह एकच आहे सगळं. बुद्धीला आलेली मलिनता ही निघण्यासाठी हे सामर्थ्य आपल्याकडे नसतं, हे सद्गुरूंकडे असतं. सद्गुरू काय करतात? त्रिकूट शिखरी दान मिळे आईते. त्रिकूट शिखर कोणतं? त्रिगुणांनी बनलेलं आपलं देह, त्याचं शिखर म्हणजे हे मस्तक. इथे हात ठेवून जागे करतात. सगळ्यांना गहन निद्रा लागली. ही निद्रा कल्पनेची. आपला विषय तिकडे येणारच आहे. आता या निद्रेतून जागा होण्यासाठी सद्गुरूंनी आपल्याला जागा करण्याची गरज असते. आपलं सामर्थ्य नसतं ते. हे जे आज मुखातनं निघणारे सद्गुरूंचा पडलेला प्रकाश आहे माझ्या आयुष्यातला. माझं सामर्थ्य नाही. मी मगाशीच बोलून गेलो. 5 वर्ष आधी मला ग्रंथातलं काही माहीत नव्हतं, जे मी आज तुमच्या सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाहीतरी जन्म गेला वाया. जर तुम्ही इथे येऊन पंढरपूरचं भूवैकुंठ बघितलं नाही, पांडुरंगाचे चरण बघितले नाही, तर तुमचे कर्मच तुमच्या आड आले. कोण नाही, बाकी कोण नाही गरज. आपण म्हणतो माझ्या वाटेला हे भोग आले, कोण नसतं भागीदारी आपल्याशिवाय. आपण आपल्या कर्माचे दावेदार असतो. मी मगाशीच म्हटलं, कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे, कारण की कर्म जे होत असतं ते आपल्याकडून होत असतं. आता इथे एक विषय असाही आहे की आधुनिकतेचा आपण एवढा स्वीकार केलाय की आपल्या धर्माकडे आपलं दुर्लक्ष होत आहे, आपल्या धर्मग्रंथांकडे आपलं दुर्लक्ष होत आहे.
अरे आपले संत मायबाप एवढे श्रीमंत आहेत की तुम्हाला बाहेर कुठे जायची गरजच नाही. ती श्रीमंती तुम्ही ग्रंथांमध्ये जेव्हा स्वतःला पूर्ण झोकून द्याल ती कळेल. आता सांगायचा विषय हा होता, ग्रंथ का वाचायचे. मलिनता आलेल्या बुद्धीला विचार करण्यासाठी किंवा आपले विचार संतांच्या विचारांशी किती सोबत जात आहेत आणि किती विरुद्ध जात आहेत हे बघण्यासाठी. कारण की आपण जीवनात सहज सरळ सोप्या भाषेत सांगावं तर आपल्या सोबतच्या लोकांच्या विचाराचा अंगीकार करतो. आपण संसारात आलोय, किती लोकांना वाटतं हे एकच जीवन आहे, एकदाच देह मिळतो. इथे एकाच दुसरा तरी असा भेटेल की त्याला वाटतं असं, पण असं नाही आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मना आला तैसा करीती विचार, म्हणती संसार नाही पुन्हा. पण समूळ वासनेचा क्षय झाल्याशिवाय किंवा समूळ भगवंताकडे मन बुद्धी चित्त अहंकार सर्व अंतकरणाची वृत्ती लागत नाही तोपर्यंत संसारातच माणूस राहणार. आता इथे सांगायची गोष्ट एवढी आहे की मन मना भव मत भक्तो मद्दाजी मा नमस्कुरु माम विशेष युक्तवात्मा न मत परायण. अर्जुना तू माझा भक्त हो, माझ्या भजनात प्रेम धर आणि सर्वत्र मला एकट्यालाच नमस्कार कर. का मला एकट्यालाच? एकटाच आहे ना तो. तुम्ही सर्वजण कितीही संकट येऊ द्या, तुम्हाला कोणी सांगा किंवा नका सांगू. आता इथे अध्यात्म ज्ञानाची गरज नाहीये. जो अध्यात्मामध्ये नाही आहे, परमार्थात नाही आहे, तरी त्याची धाव देवाकडे असेल. बघा, सर्व साईडने हारला आयुष्यामध्ये, युद्धामध्ये सांगितलं गेलं हा बोध म्हणजे नक्की काय? ते युद्ध तर भगवंताची लीला होती. पण आपल्या जीवनात संसारात किती युद्ध चालू असतं. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. अंतर्बाह्य जग आणि मनाला पकडायचे, मनावरच चालणार आहे. आता हा जो संसार आहे ह्याच्यात तुम्ही किती चिकाटीने करता तो, पण कोणीतरी सुखी आहे का संसारात? कोणी सांगावं की मी खूप सुखी आहे, मला परमानंद प्राप्त झाला या संसारात. जो देखे सो दुःख या कोण आहे विचारी मना तू शोधून पाहे. कोणाला विचारायला सांगितलं? मनाला. आणि शोधून कोणाला सांगितलं? तेव्हा सांगितलं मनाला. मनानेच विचार करायचा, मनानेच शोधायचे. सर्व युद्ध मनाचंच आहे. ही ओवी निवडायचं कारण मनच आहे. कारण की मन जर तुम्ही संसारात लावाल तर 84 लक्ष योनीचं बंधू करेल. आणि भगवंताकडे लावाल तर नरदेहाचा जो अधिकार आहे, नाथ महाराज म्हणतात, या नरदेहाचे साधने सचिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिला. तुम्ही इथे बसलेले सर्व आणि इथे जे नाही आले तेही सर्व या अधिकाराचे पात्र आहेत. थोडंसं सांगायचं झालं
तर एकनाथी भागवत मध्ये अध्याय 9 श्लोक 29, भ्रम आहे ना सगळ्यांना, संसार कसा निर्माण झाला, जग कसं निर्माण झालं, तर ह्याची जाणावया निज रूपाते, पूर्वी तेने श्री अनंते, निज मायेचे निहाते, केले बहुत शरीरे. भरपूर शरीरं केली देवाने. एक केली भूचरे, एक केली जळचरे, एक केली चरे अचरे अनेक. आता भगवंताने काय केलं, सगळ्या प्रकारची शरीरं बनवली. नंतर देवाला सृष्टी बघून काय आनंद वाटे नाही का, तर मला जाणणारं कोण आहे. आणि त्याच्यानंतर नरदेहाची निर्मिती झाली. आता नरदेह बनवल्यानंतर भगवंताला सुख झालं, कारण की हा नरदेह ब्रह्मज्ञानाचा पात्र आहे. हा नरदेह हा नरदेह ब्रह्मज्ञानाचा पात्र असलेला नरदेह आहे. आणि हा आपण सर्व वापरतोय कशासाठी, संसारासाठी. एवढा अधिकार नरदेहाला सर्वांना फक्त माळ घातलेले आणि वारकरी यांना नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की असं कोणता एक संप्रदाय यांनाच हा अधिकार आहे, तर असं नाही. मी तुम्हाला कुठे चेक करायचं तेही सांगितलं. तुम्ही घरात एकनाथी भागवत असेल तर जाऊन बघा. श्लोक 29 पूर्ण लिहिलेलं आहे, किती शरीर देवाने बनवली, नरदेह का बनवला, नरदेहाचा अधिकार काय आणि आपण काय करतोय. आता मुख्य विषयाकडे येऊ की विचार ग्रंथ का वाचायचे. बुद्धीला मलिनता आली, ती मलिनता घालवण्यासाठी विचार करणं गरजेचं आहे. नरदेहाशिवाय कोणती योनी विचार करू शकते का, नाही. विचार करण्यासाठी आपणच प्रबळ आहोत. आपल्या बुद्धीमध्ये तेवढं देवाने दिलेलं आहे क्षमता. आणि हे विचार आपण कसे करतो आणि संत कसे करतो ह्याच्यात फरक आहे, ह्याच्यात फरक आहे. आणि हे समजण्यासाठीच ग्रंथांचं पारायण असावं. आता श्रावण महिन्यात भरपूर लोक पारायण करतात, तर मी सर्वांना इथे विनंती करेन, ज्ञानेश्वरी पारायण करा. जीवनात एकदा तरी ज्ञानेश्वरी पारायण करा. ज्ञानेश्वरीचं ज्ञान तुम्हाला भरपूर काही सांगून जाईल. आता मुख्य विषयावर येऊ. तू मन हे मीची करी. ह्याच्यामध्ये मी मगाशी बोलून गेलो, मन मुख्य आहे. आपल्या 10 इंद्रियांचं कंट्रोल, सगळा अधिकार कोणाच्या हातात आहे, मनाच्या. आणि ते मन काय केलं, जेव्हा देवाने शरीर निर्मिती केली, ब्रह्माने काय केलं बघा तुम्ही. एकही इंद्र अंतर्मुख नाहीये, आहे का. डोळे बाहेर बघतात, नाकाचं तोंड बाहेर आहे, सगळी इंद्रिय बहिर्मुख आहे. पण इथे बसलेला कोणही मनाला शोधून दाखवू शकतं का. गेलेला प्राणही जेव्हा पोस्टमॉर्टम त्याच्यामध्ये कधी आलं का बातम्यांमध्ये की या नरदेहाचं मन सापडलं आणि याच्या मनात एवढं होतं, म्हणून तर सगळं चाललंय. आज इथे बसलेल्यांना जर सगळ्यांची मनं मला कळत असती कोणाचं कुठे आहे, तर मला हेही कळलं असतं ना किती लोकांचं अवधान आहे. मन कुठे कोणाचं असेल हे कोणी सांगू शकत नाही. हे ह्याला राहायला त्रैलोक्य कमी पडतं. जेव्हा अर्जुनाला सांगितलं तू हे सगळं करायचंय, तेव्हा अर्जुन देवाला विचारतो, हे तर खूप चंचल आहे, ह्याला कसं आवरायचं. ह्याला त्रैलोक्य कमी पडतं राहायला, कारण की ते बहिर्मुख झालंय आणि ते अंतर्मुख व्हायला पाहिजे. ते अंतर्मुख जेव्हा होईल तेव्हाच, कारण की बहिर्मुख मध्ये तुम्ही ईश्वर निर्मित सृष्टीला बघताय, त्याच्यात पुन्हा
जीवाने स्वतः निर्मित केलेली संसार आहे ना. जेव्हा भगवंत अवतार घेतो तेव्हा करुणेने अवतार घेतो. जेव्हा जीव देहरूपात येतो वासना असते. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. हरिरूप. वासना देहाला जन्म घ्यायला होते. आता ही वासना राहते कुठे? तर आपलं जे सूक्ष्म देह आहे, जे इथे कोणालाच दिसणार नाही, त्याच्यात राहते. त्या देहामध्ये जी वासना असेल तसे जन्म. हा नरदेह आपल्याला वाटतो सहज मिळालाय, दुर्लभ आहे, खूप दुर्लभ. शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. अजून एक आहे की शत गणिले ते अर्ध रात्र खाय. तुमच्या जीवनातलं अर्ध आयुष्य रात्रीमध्ये संपतंय. पूर्वी लोक लवकर उठायचे, आता तर आपण रात्री सकट अर्ध दिवसही खातो. बघा तुम्ही, सुट्टी असल्यावर लोक 11-12 वाजेपर्यंत झोपतात. आमचे सद्गुरू नेहमी सांगतात रामाचा प्रहर असतो, जेवढं लवकर होईल तेवढं उठा. जेवढं लवकर उठेल तेवढं चांगलं आहे, कारण की रामाचा प्रहर आहे. त्या टायमाला झोपून राहणं हे पाप असतं. का उठायचं तेही सांगतो. आता विषय आला म्हणून सांगतो, पाप असतं. त्या टायमाला पुण्यात्माच उठू शकतात. पाप आत्म्यांना झोप लागते आणि पाप आणि पुण्य हे त्या जीवाची असतात. आई वडिलांची पुण्य उभी राहतात, पण त्या जीवाची पाप पुण्य जीवासाठी उभी राहतात. आता आपल्या आयुष्यामध्ये आपण मनाला भगवत भक्तीकडे लावायला पाहिजे. नाहीतर काय होतं, मन जे आहे ना त्याला तुम्ही मित्र बनून जर वापराल तर तुमच्या कामाला येईल. तुम्ही जर त्याच्याशी अनोळखी राहाल, तुम्ही जर इंद्रिय रूपावर जगत राहाल, इंद्रिय अनेक बुद्धीचे तरंग क्षणा पालटती रंग. आपल्या वासनेच्या मागे, वासना बघा सूक्ष्मपणे विचार केला, वासना इंद्रियामध्ये निर्माण होते. इंद्रिय मनाला सांगतात, मन बुद्धी जरी सांगत असली. बघा एखादा मधुमेहवाला व्यक्ती असला, मधुमेहवाला, डॉक्टरांनी काय सांगितलेलं असतं, गोड नाही खायचं, पण इंद्रिय ऐकत नाही. इंद्रिय मनाला सांगतात, बुद्धी सांगते अरे तुला नाही चालणार. मन म्हणेल तू गप्प बस, तू तिथेच थांब. माहिती असतं, पण ज्याच्याकडे धैर्य नाही आहे तो बुद्धीचं ऐकेल का इंद्रियांचं ऐकेल? इंद्रियांचं ऐकतो. धैर्य नसलेला पुरुष, धैर्यवंत थोडक्यात सांगितलं तर कोणाचंच ऐकत नाही, कोणाचंच नाही. त्या विचारांना फक्त साक्षीभावाने बघत राहतो. आता भगवंताने अर्जुनाला काय सांगितलंय, तू मन हे मीची करी. आता हे मीची करी मध्ये काय आहे,
तू मनाला माझ्या स्वरूपात पूर्णपणे लय करणं गरजेचं आहे. आणि ते कसं होणार? ते संसारात राहून नाही होणार. संसारात राहिलेलं मन तुम्हाला संसाराकडे ओढणार. आणि जसं मगाशी मी सांगितलं, इंद्रिय बहिर्मुख आहेत, ती बाहेर बघणार, बाहेर बघायचं. पण संपूर्ण अंतःकरण वृत्ती ही अंतर्मुख व्हायला पाहिजे. परमार्थ करताना अंतःकरणामध्ये 4 भाग पडतात पुन्हा: मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मनाच्यावर तर आपलं चाललंच आहे, कारण की मन सर्वांना हे करणार आहे. बुद्धीचं मन ऐकत नसतं. धैर्य जास्त असेल तर ऐकेल, विवेक जागृत असेल तर ऐकेल. हे तुझं काम नाही आहे. आता इथे माळकरी जे आहेत त्यांचा विवेक जागृत असतो, त्यांना कळतं. हे आपलं काम नाही. मला हेच सांगायचं आहे की विवेक जागृत असेल तर कुठे प्रवृत्त व्हावं आणि कुठे निवृत्त व्हावं हे कळतं. पण चित्त जे असतं, ज्याच्या चिंतनात असेल त्याची अभिलाषा वाढवतं. जर तुम्ही भगवंताकडे ठेवाल ना, भगवंतावरचं प्रेम वाढेल. आणि भक्ती ही दुसऱ्या भाषेतलं प्रेम असतं. प्रेम असतं. मला संपत्ती मिळावी, माझं घरदार सुधरावं, अशी भावना कधीच नव्हती संतांची. जर तुम्ही जगद्गुरु तुकाराम महाराजांचं आयुष्य बघाल, बायको एक अन्न करून गेली, पुत्र गेला, त्यांच्या घरामध्ये एका वर्षात 7 लोक गेले. फक्त कल्पना करा, 7 लोक एका वर्षात एका घरातली. हे तुम्हाला बाहेरून खूप सुखाचं वाटतं का? पण अंतःकरण वृत्ती आनंदाच्या डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचा आनंद. हे कसं शक्य आहे? तर आपलं सर्व जे महत्वाचं घटक आहे मन ज्याचं चिंतन करेल चित्ताला घेऊन, तिकडे आपल्याला घेऊन जाणार. नको नको मला तुम्हाला नको नको मना गुंतू माया जळी, काळ आला जवळी ग्रासवया. मी मगाशी सांगितलं, मन तुम्हाला भेटणार नाही.
शरीरामध्ये भेटणार नाही, पण आहे. अस्तित्व मान्य आहे ना सगळ्यांना? कोण आहे का असं वाटतंय मन नाही आहे माझ्याकडे? कोणी नाही भेटणार. मनाचं अस्तित्व आहे. तर गुंतू नको माया जाळी. आता माया मगाशी म्हटलं निज मायेचे निहाते केले बहुत शरीरे. भगवंताचीच आहे ही माया. आपल्याला गुंतवलंय ती माया भगवंताचीच आहे. आता जर भगवंताची माया असेल तर ती केवढी शक्तिशाली असेल. तिने ब्रह्माला नाही सोडलं, तिने शंकराला नाही सोडलं, मोहिनी स्वरूपात शंकरांना बोलवलं. तर तुम्ही आम्ही कोण आहोत? तुम्ही आम्ही कोण आहोत? मग या मायेपासून जर आपल्याला स्वतःला सोडवायचंय, भगवद्गीतेमध्ये भगवान स्वतः सांगतो ईश्वर सर्व भूतांना, सर्व भूतांच्या हृदयात ईश्वर आहे, पण मी त्यांच्यावर माया घातली आणि त्या मायेने ते फिरत आहेत. आपण फिरतोय संसार चक्रात, नाही तर आपल्या हृदयातच भगवंत आहे, हृदयातच आहे. आता ही माया भगवंताची आहे आणि हिच्यापासून आपल्याला सुटायचं आहे, तर शस्त्र कोणतं लागेल? माऊलींनी हरिपाठात सांगितलंय, हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र वर्जियले. आता हे शस्त्र काय करेल? समूळ मायेचा नाश करेल. समूळ मायेचा नाश करेल म्हणजे नक्की काय करेल? आहे जग काय नष्ट नाही होणार तुमच्यासाठी, पण त्याची नाशवंत, जे संत सातत्याने आपल्याला सांगतात देह हा नाशवंत आहे, त्याची प्रचिती हे किती खोटं आहे हे कळेल. बघा क्षणात निघून जातो. कोण निघून जातो? निघून कोण जाताना राहतो कोण? आपण म्हणतो गेला 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 बोबाती, पण जातं कोण? देह तर तिथेच असतं. आपली आयुष्यभराची मान्यता आहे की देह मी आहे. मग घेऊन का नाही जात आपण? कुठे तुमचे आता सर्व आतापर्यंतची सर्व देह कुठे? नाही भेटणार. कारण की नाशवंत देह म्हणजे, आता आधुनिक भाषेत सांगायचं झालं तर सर्वांकडे मोबाईल आहे, पण त्या मोबाईलला सिम कार्ड शिवाय चालेल का कोणाचं? सिम कार्ड काढलं आणि सांगितलं फोन लाव तर शक्य आहे का? मग ते मोबाईल फक्त एक डब्बा होईल, किंवा हा फॅन फिरत आहे, यातली इलेक्ट्रिसिटी काढून घेतली तर ते काय वरचं फक्त काही कामाचं नाही. तसंच आहे ईश्वरी शक्ती ही जर समजत नाहीये तर आपले कर्म आपल्या आड येतात. तुझी कोणाची सत्ता? ईश्वराचीच सत्ता. संपूर्ण सत्ता त्याची आहे. चाले हे शरीर
पोच खाली आहे. देखवी एकवी एक नारायण तयाचे भजन चुको नका. आपल्या ओवीचा पुढचा विषय माझ्या भजनी प्रेम धरी. का प्रेम धरायचंय? कारण की तुम्हाला जी बघायची शक्ती आहे, जी ऐकायची शक्ती आहे, सर्व भगवंताची आहे. हे तुम्हाला देवाचं देणं आहे. आपण या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता. शक्ती रूपाने ती सर्वांच्या आतमध्ये. आता ही शक्ती आपण संसाराकडे लावू तर आपल्याला इकडे नाही जाता येणार. कुठे जायचंय? भगवंताकडे. का जायचंय? कारण की आपण बद्ध समजतो आहे. नाही, मी इथे सर्वांना सर्व मुक्त आहे. बद्ध कासाया म्हणावे, मुक्तची नाही. जे बद्धच नाही ते मुक्त कसं होईल? आता भ्रांती आहे ना, पण ते जरी तत्वज्ञानाच्या दृष्टीने बद्ध आणि मुक्त अवस्था नसली तरी भ्रांती सर्वांना आहे. देहरूपी तादात्म्य जे जडाशी आपण जोडलंय त्याच्यामुळे नाशवंत देह आहे हे कळण्यासाठी बुद्धीची मलिनता जायला पाहिजे. बुद्धीची मलिनता जाईल भगवंताच्या भजनाने. दुसरं सामर्थ्य नाही. मायेशी लढायचंय. मायाशक्ती भगवंताचीच आहे. ईश्वराची उपाधी माया आहे आणि भगवंताच्या अंश ममेव अंशाची उपाधी जीव आहे. जीव आहे. त्या जीव रूपी उपाधीने हे सगळं स्वीकारलेलं आहे संसार. आता हे भ्रम जाणार कसं? तर आपण भगवत भक्ती करू तर जाईल, नाही तर जाणार नाही. तुम्ही कितीही एक एक योनी कोटी कोटी फेरा. तुम्ही एका योनीत फक्त तुम्ही नाही, मीही. मी इथे बसून सांगितलं म्हणून मी फिरलो नाही असं नाही. फिरलोय, पण एक थोडासा फरक आहे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. सुकृत होतं आधीच, काहीतरी कधीतरी केलं असेल, सांगता येणार नाही, पण आवड निर्माण झाली. तुमचंही आहे म्हणून अशा वातावरणात येऊन तुम्ही बसू शकता.
माणसं जागृत राहतात. जुबली माणसं उठतात मारे. थोडंसं मायेच्या बद्दल सांगायचं झालं तर माऊली म्हणतात, तू ऐसी जाण माया, तू भ्रमत आहेसी वाया, शस्त्र हानितल्या छाया अंगी न लगे. शस्त्र जर सावलीला मारलं तर तुम्हाला लागेल का? नाही ना. तरी तरी तुम्हाला जर एखादा आजार झाला तर तुम्ही किती चिंताग्रस्त असता. मग आपण मनाला घेऊन या जडाशी किती तादात्म्य जोडलंय. तुमचं नाहीये. सरळ भाषेत सांगावं तर आपण चोर आहोत. देवाने दिलेल्या गोष्टीचं आपण माझं म्हणतो, माझं माझं म्हणत असतो. माझं नसतं. तुमचं असतं तर तुम्हाला त्याच्यावर हक्क गाजवता नसतं. तुम्हाला माहिती आहे का किती काळ आहे तुमच्याकडे? काळ पाठीच बसलाय आपल्या. आपल्याला माहित नाही कधी काळाची उडी पडेल आपल्या अंगावर आणि कधी हा देह निघून जाईल. का? पाप पुण्य आणि पुण्य का? आणि नरदेहात येऊनच का? मगाशी सांगितलं अधिकार आहे नरदेहाचा. आणि भक्ती केल्याशिवाय मन सातत्याने हे फिरत राहील. नुकसान कोणाचंच नाहीये. ज्या जीवाने इथे येऊन नरदेहा आलासी कोटनिया, जासी कवनेरे ठाया, घरदार तुझे नाही अवघी लटिकीची माया. आपण म्हणतो घर माझं आहे, दार माझं, सर्व माझं आहे. पण तुमच्या आयुष्यात जवळून तुम्ही बघितलंच असेल, जो व्यक्ती घरातला गेला काय घेऊन जातो जाताना? देहही नेता येत नाही. आपण याच्यात किती गुंतो. तुकाराम महाराज म्हणतात, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणीया राहती. माऊली म्हणतात, असोनी संसारी जीवे वेगू करी. का वेग करा? परमार्थ करायला वेग करा. तो जसा फळद्रूप होणार आहे तसाच होईल. पण अनादी काळाच्या संसारांमध्ये आपल्या इंद्रियांवर जे संस्कार बसलेत ते आपल्याला परमार्थ करून देत नाहीत. तुम्ही इथे बसलात, इथे श्रवण करताय, हे तुमच्या इंद्रियावरचे संस्कार बसून देत आहेत. नाही तर नाही बसताय. जे आपण आता बघतोय समाजात, क्षमा मागून सांगतो, समाज ज्या दिशेला जातोय, जसं आचरण चाललंय, हे पशु आचरण आहे. हे का होत आहे? जर साधारण तुम्ही बघाल तर कालावधी 2000च्या नंतर माणसाचा आहार इतका बदललाय की त्याच्या वागण्याचं, त्याच्या आचरणाचं त्यालाही ज्ञान राहिलेलं नाहीये. आज खूप कमी लोकांना माहिती आहे आपलं आचरण किती धर्माला घेऊन आहे आणि किती अधर्माला घेऊन आहे. आणि हे सगळं समजणार कसं? तुम्ही जर संतांच्या विचारांचा अंगीकार कराल तर. आणि ते कुठे? संत तुम्हाला घरी सांगायला नाही येणार. त्यांनी याच्यासाठीच ग्रंथ लिहिले. ते वैकुंठवासी आहेत. ते आले, ते गेले. तुम्हाला इथे मोठा ठेवा ठेवून गेले. आधीच खूप कृपाळू, वरी गुरु आज्ञाचा बोलू. आधीच निवृत्तीनाथ खूप कृपाळू होते, वरून गुरु आज्ञा झाली की हे ज्ञानाचं भांडार संसारासाठी उघड कर. तेव्हा माऊलींनी ज्ञानेश्वरीत जे ज्ञान दिलंय हे सहज नाही मिळणार. पण त्याच्यासाठी त्या जीवाने झटायला पाहिजे. माऊली आहे ती आपली, समजणार नाही. समजायला लागली तर तुम्ही ज्ञानेश्वरी खाली ठेवणार नाही ठेवणार खाली. असं ज्ञान आहे ज्याच्यानंतर तुम्हाला संसार आहे का नाही, किंवा संसार नाशवंत आहे का कसा आहे, हे स्पष्ट पदापदावर माऊलीने सांगितलंय. माऊली काय म्हणतात? मातेच्या उदर कुहरी
पचोनी विष्टेच्या दातारी, उकडोनी 9 मासावरी, जन्मोजन्मी मरती. किती जन्मोजन्मी. का जन्मोजन्मी? कारण की आपण भगवंताकडे गेलोच नाही. जर तुम्ही गेलात याची देही याची डोळा, तुम्ही मुक्त व्हाल. तुम्हाला त्या भगवत स्वरूपाचं ज्ञान होईल. कसं? तर त्याच्यासाठीच तू मन मिची करी आणि माझ्या भजनी प्रेम धरी. ह्याच्याने होईल. साधना सांगितलेले स्पष्ट भाषेत. मनाला हा संसार दिसतोय, संसार मायेचा आहे. मायेत कल्पना आहेत. किती लोकांना कल्पना आहे की मी हा 3.5 हाताचा देह आहे? सगळ्यांनाच आहे. कधी कोणी विचार केला की या देहाच्या पलीकडे पण काय असेल? थोडंसं सांगतो. 4 देह असतात: स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. सूक्ष्म हा त्याचं सर्व स्टोर असतं. सगळं तुम्ही आता जे संस्कार घेऊन आलात ते अनादी काळाच्या जन्माचे. शेवटच्या क्षणी सर्व जन्म, सर्व तुमचे काय कर्म आहेत, सर्व असं डोळ्यासमोर फिरत राहतं. आणि तेव्हा हे ज्ञान होतं मी इथे कशासाठी आलेलो आणि मी काय केलं. आता जर आपण नाही सोडवत आहे स्वतःला संसाराच्या तावडीतून, तर मग तुमच्या पापपुण्याचा लेखा होईल. तुम्ही काय केलंय हे तुमच्या आतमध्ये ते मेमरी कार्ड बसवलेलं आहे, ज्याच्यात सगळं स्टोर आहे. कुठे जायची गरज नाही. त्याचं सगळं हिशोबाने तुम्हाला पुढचा जन्म मिळेल. जर तुम्ही भक्त असाल तर एका भक्ताच्याच घरी जन्म घ्याल. जर ज्ञानी असाल तर एका ज्ञानीच्याच घरी, वारकरी असाल तर वारकऱ्याच्याच घरी जन्म घ्याल. तुम्हाला हे मिळतं कसं? तुमचं प्रारब्ध तिथे आणतं. प्रारब्ध तिथे आणतं. हे सर्व हरिपाठ, कीर्तन हे मी माझ्या लहानपणी माझ्या कानावर भरपूर वेळा पडलं. रूपावलीचे अभंग, सुंदर ते ध्यान. पण कृपा व्हायला सद्गुरूंची मला 30वं वर्ष यायला लागलं आयुष्यात. मीही 30 वर्ष घेतले आणि 30व्या वर्षी जेव्हा कृपा झाली त्याच्या कृपेचं फळ आहे हे नंतरचं. आधी सद्गुरूंपुढे झुकायला आपला अहंकार आपल्याला कमी करायला लागतो. अहंकार झुकून देत नाही. बघा तुम्ही, पृथ्वी आणि पाणी यांचं वैर आहे. पाणी आणि अग्नी यांचंही वैर आहे. अग्नी आणि वायू यांचंही वैर आहे. हे एकमेकांसोबत राहू शकतात का? एक एकाला संपवतं. पण ही 5ही तुमच्या शरीरात सोबत राहिले, सोबत आहेत. आणि यांच्यावर एक, मी तर म्हणेन, एक सर्प दंश केलेला आहे, तो म्हणजे अहंकार. अहंकार जर गेला, नीट आहे का, अहंकार जर गेला तुम्ही देव व्हाल, देव स्वरूप व्हाल, देव स्वरूप व्हाल. पण तो अहंकार जात नाही, कारण की अहंकार जडावर आहे आणि जड खरं वाटतंय. ते खोटं वाटायसाठीच भगवत भक्ती आहे. हा भक्तीचा मार्ग खूप सोपा आहे. माऊलींनी सर्व योग केले, योग या सर्व केले, ब्रह्मरंध्यापर्यंत पोहोचून पूर्ण संजीवन समाधी ही काय आहे? माझी माऊली जर तुम्हाला सांगायचं झालं, आजही समाधीत आहे. हाक मारा अंतःकरणापासून, तुम्हाला धावेल. ती 108 वेळा समाधी घेऊन झाली. 78 वेळ समाधी निश्चळ. ही पहिल्यांदा समाधी नाही. हा 750 वर्षाच्या जन्माचा आता 16 होईल. हे 108वी समाधी आहे. म्हणजे ह्याच्या आधी 108 वेळा माऊली तिथेच त्याच ठिकाणी समाधीस्थ झालेली आहे. माऊली काय येते? कोणासाठी येते? तर तुमच्या आमच्यासाठीच येते. भरपूर असं म्हटलं जातं, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती,
कल्याणासाठी असतात आणि त्यांचं देह फक्त आणि फक्त परोपकारासाठी असतं. जगद्गुरु तुकाराम महाराजांना गावातल्या लोकांनी तेल आणण्यापर्यंत सांगितलं, तेल आणायला, शेत राखायला, आणि त्यांनी ते केलं. कारण की त्यांचा भाव हा त्या भगवंताशी एकरूप झालेला होता. त्यांना संसारच दिसत नव्हता. म्हणून तर आनंदाच्या डोही आनंद तरंग आहेत ना. संसार दिसला तर आनंद नाही भेटणार. आपल्या ओवीचं उत्तरार्ध सर्वत्र नमस्कारी मज एकांते, कारण की सर्वाचा अंत तो एकच आहे, एकच आहे. त्याला थोडक्यात सांगायचं झालं तर एक म्हणण्या इतकंही एक नाही. एकही शेवटी त्याची उपाधी आहे, एकही उपाधी आहे. मातीचे भांडे केले, एक मडकं केलं, एक वाटी केली, असं कित्येक भांडे केले. सर्वांमध्ये माती सारखी आहे. आकार वेगवेगळे ग्रहण केले तरी माती तीच आहे. सोन्याचे अलंकार केले तर सोनं त्यातलं कुठे नष्ट झालं का? आहे ना तिथे, सोनं तिथेच आहे. आपली दृष्टी आकाराची झाली, दृष्टी आकाराची झाली म्हणून सोनं दिसतंय. भगवंत कसं आहे? हरिपाठात माऊली तिसराच अभंगात सांगतात, अव्यक्त निराकार नाही जे आकार, चेतनी चर आचर हरिसी बोले. सर्व भगवंताचं भजन करत आहे. फक्त जे संसारात रत राहिलेले जीव आहेत ते संसाराचं भजन करतात आणि ते कुठेच घेऊन जात नाही. संसाराचं भजन तुम्हाला कुठेच घेऊन जात नाही. सर्वत्र नमस्कारी मज एकांतेमध्ये संतांचा भाव विश्वरूप असलेल्या भगवंताशी एकमेव झालेला, आणि हे पूर्वार्धात केलेल्या साधनेचं फळ आहे. त्या एकाचं दर्शन झालं तर बाकी दर्शनांची गरज नाही. माझा पांडुरंग परमात्मा त्याची पावलं कशी आहेत? समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझ्या हरी वृत्ती राहो. कसा आहे तो? सम अवस्थेत, तिथे भेद नाहीये. आपण जे संसारात भेद करतो, हे माझं हे तुझं, पण भगवंताकडे उच्च नीच भाव नेने भगवंते तिष्ठे भाव भक्त देखून या. तो तुमचा भाव आणि भक्ती बघणार, याच्या पलीकडे काय ना बघणार. आणि मनानेच हे केलं जाईल. मनाला मित्र बनवून काम कराल तर या संसाराचा वापर तुमच्या भक्तीसाठी आणि भगवंत प्राप्तीसाठी करता येईल. पण जर तुम्ही असे राहिलात की मन आहे, इंद्रिय जे बोलतील ते करेल आणि तसंच जीवन काढायचंय, तर ते कुठेच घेऊन जाणार नाही, कुठेच नेणार नाही. आणि हाच संपूर्ण ओवीचा आशय आहे की मनाने सर्व अंतःकरण वृत्ती भगवत भक्तीकडे लागली पाहिजे. तसं झालं तर त्या एकाचं दर्शन होईल आणि पुन्हा मीची करी माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकी. मीची करी मध्ये भगवंत तुम्हाला अविनाशी करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. जेव्हा मनाला त्या भगवंताचा वेळ लागेल तेव्हा ते होईल. संसार कुठेच घेऊन जाणार नाही, संसार होत राहणार. तुमच्या आयुष्याची एवढी वर्ष जाण्यासाठी तुम्ही काय रोज उठून स्वतःला पाणी घातलं, झाडांना घालत असेल नाही. आपलं नित्यनेमाचं जेवण जे काय ते कर, देहाचं वय वाढत जातंय. तू मन हे मीची करी माझी आभजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकांते. सर्वांना मी तुमच्या चरणावर साष्टांग नमन करून विनंती करतो, आयुष्यात एकदा तरी ज्ञानेश्वरी गाथा एकनाथी भागवत उघडून वाचा. संतान इतकी कळवळा कोणाला नाही तुमच्यासाठी. तुमचे आई तुमचे वडील तुम्हाला लौकिकात सर्व देतील, पण संत मायबाप जे देतील ते कोणीच देऊ शकत नाही. तर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, हे एवढंच सांगेल मी ते. आणि एवढं बोलून मी माझी सेवा पूर्ण करतो.